महाभारत अध्याय 26 द्रौपदीचा आक्रोश. त्याला विचारा, त्याने आधी स्वतःला हरवलं की मला. द्रौपदीचा आवाज संतापाने थरथरत होता. युधिष्ठिराने सर्व काही गमावलं, इवन तिचं स्वातंत्र्य. दूत तिला दासी म्हणून बोलवायला आला. ती विचारात ठाम उभी राहिली, माझा सट्टा आधी लावला की स्वतःचा. सभा स्तब्ध. युधिष्ठिरही गप्प. तेवढ्यात दुःशासन धावून आला, केस ओढून तिला सभागृहात फरफटत नेलं. द्रौपदी अपमानित पण अजूनही भंगन होता अस्मिता जपून उभी. धर्म कुठे आहे? ती ओरडली. तुमच्या मातांचं मोल असेल तर आता आवाज उठवा. भीमाने प्रतिज्ञा घेतली. विकर्ण कौरव असूनही तिच्या बाजूने उभा राहिला. कर्णाने तिला दोष दिला. दुःशासनाने वस्त्रहरण सुरू केलं. पण दैवी कृपेने साडी अखंड झाली. ती उघडी पडली नाही कारण तिची श्रद्धा अडगळीला आली नाही. ज्यांनी तिला साथ दिली नाही त्यांच्या पुढे देव उभा राहिला. जर तुम्ही असता त्या सभेत तर गप्प बसलात असता. पुढील धगधगते अध्याय पहा. फॉलो करा मुकुंदा वाइब्स.